नाशिकच्या चांदोरीमध्ये हिट अँड रनची घटना घडली आहे। सिद्धी लुंगसे या विद्यार्थिनीचा अपघातात मृत्यू झालाय। शाळेमध्ये जाताना विद्यार्थिनीला भरधाव आयशर ट्रकनं चिरडलं। सिद्धी लुंगसे रयत शिक्षण संस्थेच्या शाळेमध्ये 7वी मध्ये शिकत होती। या घटनेनंतर चांदोरी गावातील ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन सुद्धा केलं। त्या दरम्यानची दृश्य विद्यार्थिनीच्या मृत्यूनंतर चांदोरी गावातील ग्रामस्थ चांगलेच आक्रमक झालेले आहेत। मी सुद्धा पोलिसांच्या वर्दीतला माणूसच आहे, ही गोष्ट ध्यानात ठेवा। मला भावना नाही, समजणं नाही असं बिलकुल समजू नका। माझ्या दृष्टीने मालक असू या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी किरण ताजने सध्या आपल्यासोबत आहेत। किरण, धक्कादायक खरं तर हिट अँड रनची ही घटना घडलेली आहे चांदोरीमध्ये नाशिकच्या, ज्यामध्ये विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याचं समजतंय। काय नेमकी मागणी करतात सध्या ग्रामस्थ, कारण ते चांगलेच आक्रमक झाल्याचं बघायला मिळतंय। गौरी, अगदी खरं आहे। नाशिकच्या चांदोरी येथे ही हिट अँड रनची घटना घडलेली आहे। सकाळच्या वेळेला सिद्धी लुंगसे ही विद्यार्थिनी शाळेमध्ये जात होती। सायकलने ती प्रवास करत असताना भरधाव वेगाने आलेला जो आयशर ट्रक आहे, जो मालवाहतूक ट्रक आहे, त्यानं या विद्यार्थिनीला अक्षरशः चिरडलं आणि यामध्ये तिचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। त्या सगळ्या घटनेच्या नंतर परिसरातील ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात आक्रमक झालेले आहेत। त्यांनी महामार्गावर त्या ठिकाणी रास्ता रोको करण्यास देखील सुरुवात केलेली आहे। जो आयशर ट्रक होता त्या आयशर ट्रकचं देखील तोडफोड केलेली आहे, त्याच्या काचा फोडलेल्या आहेत आणि या सगळ्या दरम्यान कठोर कारवाई त्या ट्रक चालकावर करावी अशा स्वरूपाची मागणी या ठिकाणी करतायत। घटनास्थळी पोलीस पोहोचलेले आहेत आणि अशा सगळ्या पार्श्वभूमीवर आता हा जो संपूर्ण त्या ठिकाणी तणाव निर्माण झालेला आहे, त्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाकडनं या सगळ्या ग्रामस्थांची मनधरणी केली जाते। मात्र ग्रामस्थ आक्रमक झालेले आहेत आणि कठोर कारवाईची मागणी केली जाते। मात्र दुसऱ्या बाजूला 7वीत शिकणारी सिद्धी लुंगसे हिचा दुर्दैवी या अपघातामध्ये मृत्यू झाल्यानंतर सर्वत्र हळहळ व्यक्त केली जाते। नक्कीच किरण, काय नेमकी कारवाई केली जाते आरोपीवर करणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद दिलेला सविस्तर माहिती। माफ होणार नाही, कायद्याने जे काय आहे त्याच्यात